सध्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा घेऊन या ठिकाणी आला. नेमकं काय प्रकार आहे? प्रथम तर मी सर्वांना ज्ञात करू इच्छितोय की ज्यावेळेस 2017 साली आदरणीय विद्यमान आमदार आदरणीय नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करमाळा तालुक्याच्या जनतेने पंचायत समिती मध्ये काम करायचे आम्हाला आदरणीय आमचे वस्ताद दत्ता काका असतील, शेखरतात्या असतील, ननवरे आप्पा असतील, यवना त्यावेळेस दत्ता जाधव असतील, आपले गणेश चौधरींच्या किशोरताई चौधरी असतील, राहुल सावंत, मोळे, विलास मोळे असतील, लकडे असतील, जाधव असतील, सर्वांनी आम्ही एकत्रित येऊन हे काम केलेलं आहे. आम्ही कधी गटातटाचा विचार नाही केला. पण त्यावेळेस ज्यावेळेस आव्हानच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्हाला काम करण्याची संधी दिली त्यावेळेस शेखरतात्या गाडे हे सभापती झाले आणि गहिनीनाथ ननवरे आप्पा हे उपसभापती झाले. पण त्यावेळेस तिथं महापुरुषांच्या फक्त मला वाटतं छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची एक मला वाटतं मूर्ती होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून आम्ही सिद्ध करून दाखवलं होतं की आम्ही फक्त आमच्या राजकारणापुरतंच या महापुरुषांचा नावाचा उल्लेख न करता त्यांचा आदर्श घेऊन आम्ही त्या आदर्शावर वाटचाल करतोय असं त्यावेळेस आम्ही दाखवलं होतं. आणि जवळजवळ आता 2026ला निवडणूक झाली, जवळजवळ महिना झाला सभापती उपसभापतींची निवड झाली, तरीही ह्या महापुरुषांचा तिथं फोटो नाही, कुठं काही नाही. मला वाटतं त्यांनी फक्त त्या राजकारणापुरतंच त्या महापुरुषांचा नावाचा वापर केला आणि त्यानंतर त्यांना विसर पडलाय असं मला वाटतंय. त्यामुळं आम्ही पाटील गटाच्या वतीने असं ठरवलं सगळ्या माजी पंचायत समिती सभापती उपसभापती आणि चालू सदस्यांनी की बाबा आपण स्वतः प्रतिमा घेऊन तिथं सभापती उपसभापतीच्या केबिनमध्ये प्रतिमा महापुरुषांच्या प्रतिमा लावूया. याच्या आधी जसं आता आपण सांगितलं की त्या प्रतिमा तिथं होत्या, पण तो आता काढण्याचं काय काम आहे? ज्यावेळेस ऑफिसचं BDO साहेब आणि सभापती उपसभापतीच्या केबिनचं ज्यावेळेस रिन्युएशन चालू झालं, कामकाज चालू झालं, त्यावेळेस ती प्रतिमा काढून ठेवण्यात आल्या होत्या. पण त्यावेळेस प्रतिमा काढून ठेवल्या असतील की थोडंसं कामकाजाचा भाग झाला. परंतु आता सभापती उपसभापतींनी सभापतींनी तिथं प्रतिमा लावून ज्या त्यांचा आदर्श आपण समाजापुढे सांगतोय सगळीकडं, पण त्या प्रतिमांचा आपण महापुरुषांचा अपमान अवमान केलाय असं आम्हा सगळ्यांना वाटतंय. तसं जर बघितलं तर इथं येऊन बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी इथं येऊन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेतली. त्यानंतर इथं येऊन कामकाज बघतात. पण त्यांना मला वाटतं विसर पडलेला आहे की हे जे महाराष्ट्रातली घडामोडी असतील अथवा सभापती उपसभापती ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे बसले आहेत आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे हा महाराष्ट्र सध्याला सुव्यवस्थित चाललेला आहे. यांचा जर विसर पडून जर तुम्ही फक्त सत्तेचा उपभोग घेत असाल तर त्या सत्तेवरती आम्ही लाथ मारू इच्छितोय. कार्यालयामध्ये महापुरुषांचा फोटो नाही, BDO साहेबांच्या केबिन मध्ये महापुरुषांचे फोटो लावलेले जातील असं मगाशीच शेखरतात्याने त्यांना सांगितलंय की तुम्हाला जर फोटो नसतील लावता आले तर आम्हाला सांगा, आम्ही ते प्रतिमा महापुरुषांच्या प्रतिमा आणून तुम्हाला देऊ. फक्त तुम्ही त्यांचा आदर आणि आदर्श कसा घ्यायचा हे तुम्ही करा. पण BDO साहेबांनी पहिलेच ह्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की मी 100% माझ्या ऑफिसच्या आतमध्ये सगळ्या महापुरुषांचे फोटो लावलेले आहेत, तरी बी तुमची इच्छा असेल तर मी इथं फोटो लावतो. महापुरुषांच्या प्रतिमांना किंवा पुतळ्यांना अभिवादन करण्यापुरतंच राजकारण झाले, त्याच्या पुढे त्यांना अभिवादन किंवा त्यांना पुष्पहार अर्पण करणे सुद्धा म्हणजे आपलं आपण त्यांना परत आपल्या राजकारणात किंवा समाजकारणात पुढे करत नाही असं म्हणायचं. 100% मगाशीच येताना दत्ता काका आमचे वस्ताद दत्ता काका सरडे आणि आमचा विषय झाला अथवा शेखरतात्या असतील, आप्पा असतील, आमच्या मार्गदर्शक राजाभाऊ कदम असतील, आमचा मगाशीच विषय झाला की उद्या तुम्ही जसं म्हटलं की तात्पुरता उद्या म्हणजे आता पाठीमागं 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, आता पुण्यतिथी झाली आणि 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. कमीत कमी त्यांना यांच्या प्रतिमा तरी आहेत का नाही ते तरी विचारलं पाहिजे. हा, त्यासाठी आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की ह्यांना ही म्हणजे कारण सांगायच्या अगोदर आपणच ह्यांना प्रतिमा देऊन पदाधिकारी नसताना आढावा बैठक घेता येते. पदाधिकारी असताना आढावा बैठक घेता येत नाही, परंतु कसं आहे
ही विषय तुम्ही काढला म्हणून बोलतो, ही विषय सध्याला काढायचा नाही. आपण फक्त महापुरुषांच्या अवमानावरती बोलत होतो. पण विषय जर काढायचा झाला तर मला वाटतंय माझी तर पहिलवानकी चालूच होती, कुस्ती चालू होती 2014 ते 4 साली बागल गटाकडे सत्ता गेली पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे माझ्या माहितीनुसार 2 साली. त्यानंतर 2002 ते 2007 ते 12 ते 17 असे 3 टर्म मला वाटतं त्यांच्या घराण्याकडे सत्ता होती. आणि जे काही सुखसुविधा असतील, ज्या काही अनुदान असेल ते आतापर्यंत बंगल्यावरनं लिस्ट येत होती. पण ही कुठंतरी गोरगरीब जनतेचे नेतृत्व करणारे आदरणीय आबा यांनी ही परंपरा मोडीत आणली. तसं जर सांगायचा विचार केला तर आदरणीय दत्ता काका असतील, शेखर तात्या असतील, ननवरे आप्पा असतील, दत्ता जाधव असेल, मी असेल, आपलं केशरताई चौधरी म्हणजे गणेश चौधरी असतील, आम्ही सर्वांवरती विश्वास ठेवून म्हणजे आबांनी आम्हाला पंचायत समितीचं कामकाज करायला सांगितलं. पण अद्यापर्यंत आबांनी कधीही कुठल्याही कर्मचाऱ्याला तुम्ही विचारा, आबांनी कधी आढावा बैठक घेतली नाही, कुठल्या अधिकाऱ्यांना कुठला आदेश दिला नाही. कारण आबांचा आमच्या टीमवरती विश्वास होता की ही पोरं जशी कुस्तीत निष्ठेने आणि सातत्याने जे चालली तसाच सातत्याने सुद्धा ह्या पंचायत समितीचा कारभार सांभाळतील. आणि ह्या पंचायत समितीचा कारभार सांभाळत असताना आबांच्या विश्वासाला पात्र जाताना आमच्या सगळ्या टीमनी पंचायत समिती जिल्ह्यात तर 1 नंबरला आणली, पण महाराष्ट्रात सुद्धा 2-3 नंबरला आम्ही पंचायत समिती नेऊन ठेवली. असा आबांचा आमच्यावरती विश्वास होता. आबांनी कधी आम्हाला कुठं रोखलं नाही कुठलं कामकाज करताना. पण आजकाल बागल गटांचा परत तीच विचार आहे. बंगल्यावरनं लिस्ट सुटलेली, बंगल्यावरनं राजकारण चाललं. आणि मला वाटतं सभापती हा फक्त सहीपुरता नामदारी असेल. कारण इथं येऊन अजूनपर्यंत आबांनी कधी मिटिंग घेतली नाही, कधी आबा इथे येऊन बसले नाही, काय कार्यक्रम